विकास पाहायचा असेल तर आमच्याकडे या. माजी उपसरपंच संदीप पाटील यांचं विरोधकांना आव्हान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. असाच उत्साह महायुतीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील आणि पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी येरम यांच्या प्रचारादरम्यान पाहायला मिळाला. याच प्रचारादरम्यान विरोधकांनी विकास कुठे केला आहे असे आरोप केले असता त्यांना चोख प्रत्युत्तर देत आतकरगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले की आडोशी पाझर तलावापासून गावातील सभामंडप, जलजीवन पाणी योजना, गटारे तसेच रस्ते अशा विविध विकास कामांमधून परिसराचा विकास हा नरेश पाटील जिल्हा परिषदेचे सभापती असताना केला आहे. प्रत्येक गावांमध्ये त्यांच्या विकास कामाच्या पाट्या लावलेल्या आहेत. बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी प्रत्येक गावांमध्ये जाऊन पाहावे म्हणजे विकास दिसेल असा टोला विरोधकांना दिला. हम तुम्हारे साथ हैं। नरेश पाटिल आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नरेश पाटिल आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नरेश पाटिल आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अमोल देशमुख आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। संदीप भाई आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी आम्ही प्रचार दौऱ्यात आलेले आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार, RPIचे उमेदवार रेश्मा पाटील आणि रोहिणी येरम यांच्या प्रचारार्थ आम्ही उतरलेलो आहे. आणि काही लोकांनी आज पण सांगितलं की काय विकास केला. आमच्या आडोशी डॅमचं काम नरेश पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने झालेलं आहे, आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने झालेले आहे. आणि प्रत्येक गावात आम्ही बघतोय का कॉन्क्रीट रस्ते, जलजीवन योजना, काही कारणास्तव जलजीवन योजनेचं काम थांबलं होतं, पण आता पेमेंट सुरू झालेलं आहे. चिंचोली गावात पण जलजीवन योजना पूर्ण झालेली आहे. रस्ते विकास आता विकास होत जाईल, त्याच्यासाठी हे दोन्ही उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे भरघोस मताने.